अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, लवकरच मार्गशीर्ष महिना सुरुवात होणार आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष हा एक अत्यंत पवित्र महिना मानला जातो। अनेक भाविक भक्त ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मीचे व्रत देखील करत असतात। हे महालक्ष्मीचे व्रत घरामध्ये सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य मिळवून देते। तसेच श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी असावी, लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायम असावा यासाठी हे व्रत केले जाते। तर आता काही दिवसातच मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे, यावर्षी एकूण किती गुरुवार असणार आहे, पहिला गुरुवार कधी असणार आहे, पूजा आपल्याला नेमकी कोणत्या वेळेत करायची आहे, व्रत उद्यापन कधी करायचे आहे, आपल्याला कोणत्या नियमाचे पालन करायचे आहे, या व्रत मध्ये संपूर्ण फळ तुम्हाला कसे मिळू शकते, अशी संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा। श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना शुद्ध, अत्यंत पवित्र समजला जाणारा, कारण ह्या महिन्यामध्ये साक्षात श्री महालक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान होत असते आणि ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी, पैसा, शांती, सुख, समाधान घरात नांदावे म्हणून अनेक जण हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत अत्यंत मनेभावे करत असतात। मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केले जाते। मार्गशीर्ष गुरुवाराला आध्यात्मिक महत्त्व आहे। विवाहित महिला कौटुंबिक सुख, संपत्ती आणि समृद्धीसाठी उपवास करतात आणि देवी महालक्ष्मी आणि वैभव लक्ष्मीची पूजा करत असतात। मार्गशीर्ष महिन्यातील शुभ फल प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे। मार्गशीर्ष गुरुवारीला व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी नारायणची कृपा प्राप्त होते। मार्गशीर्ष महिन्यात हा अत्यंत शुभ मानला जातो। या महिन्यात केली जाणारी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा विशेष फलदायी ठरते। मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन केले जाते। पूजेमध्ये देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते। यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही 21 नोव्हेंबर 2025 शुक्रवारी होत आहे। अमावस्या जी आहे तर ती 20 नोव्हेंबर 2025 रोजी कार्तिकी अमावस्या असणार आहे। दुसऱ्या दिवशी लगेच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे, म्हणजेच 21 नोव्हेंबर 2025 ला मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे। कार्तिक अमावस्या ही 19 नोव्हेंबर 2025 बुधवारी सकाळी 9:43 सुरू होते। 20 तारखेला गुरुवारी दुपारी 12 नंतर 12:16 संपत आहे। परंतु उदय तिथीनुसार अमावस्या जी आहे तर ती 20 नोव्हेंबर 2025 गुरुवारी समजली जाईल। त्यामुळे शुक्रवारी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात जी होत आहे। यंदा 4 मार्गशीर्षचे गुरुवार असणार आहेत। 27 नोव्हेंबर 2025 ला पहिला मार्गशीर्षचा गुरुवार असेल, तर 4 डिसेंबर 2025 ला दुसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे। 11 डिसेंबरला तिसरा मार्गशीर्षचा गुरुवार असणार आहे आणि 18 डिसेंबरला चौथा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे। 19 डिसेंबरला अमावस्या आहे, त्यामुळे आपल्याला शेवटचा जो गुरुवार आहे तर तो 18 नोव्हेंबर 2025 रोजी शेवटचा गुरुवार आहे। या दिवशी व्रत उद्यापन करायचे। एकूण 4 गुरुवार असणार आहेत। मार्गशीर्ष महिन्याला
पहिल्या गुरुवारी व्रतचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करायचे असते. यावर्षी आपल्याला चौथ्या गुरुवारी हे व्रतचे उद्यापन करायचे, परंतु काही जणांना काही कारणामुळे मार्गशीर्ष महिन्याचे हे व्रत करायला जमले नाही, तर त्यांनी कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करू शकतात आणि शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करून उद्यापन करायचे. काही जण तर वर्षभर हे व्रतचे पालन करतात. जर तुम्ही वर्षभर सुद्धा हे व्रत करू शकतात. जर हे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत कोणीही करू शकते. कन्या, स्त्री, पुरुष सर्वजण हे व्रत करू शकतात. तर ह्या दिवशी दिवसभर उपवास करून हे व्रत केले जाते आणि संध्याकाळी उपवास सोडला जातो. लक्ष्मीची मनोभावे पूजा करून आधी नैवेद्य अर्पण केला जातो. पूजा झाल्यावर महालक्ष्मी व्रतकथा आवर्जून वाचली जाते. त्याचबरोबर अनेक जण प्रश्न पडतो की ही पूजा नेमकी कधी मांडावी, सकाळी की संध्याकाळी? खरं तर ही पूजा तुम्ही सकाळी शक्य होईल तितके लवकर स्वच्छ स्नान करून, परंतु अनेक जणांना ही पूजा सकाळी करायला जमत नाही. काही जणांना भरपूर कामं असतात किंवा काही कारणास्तव तुम्हाला हे जमत नाही, तर शक्य दुपारी 12च्या आत तुम्ही ही पूजा मांडून घ्यायची. काही वेळेस जर जमलं नाही तुम्हाला, तर संध्याकाळी 5 ते 7 ह्या कालावधीमध्ये तुम्ही ही पूजा मांडणी करू शकतात. परंतु ही वेळ जी आहे तर ती वेळ महालक्ष्मी माता येण्याची वेळ असते. तिने साजेल आपण ही पूजा अवश्य करू शकतो. परंतु भर उन्हात दुपारी 1-2 वाजता आपण ही पूजा करू शकत नाही. सकाळी किंवा सायंकाळी केली तर अतिउत्तम. जर ह्या दोन्ही वेळेमध्ये जमणार नसेल तर मग दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला तेव्हा टाईम भेटेल तेव्हा करू शकतात. परंतु दिवसभरातील एखादी वेळ सुद्धा खूप शुभ असते. जसे की सकाळची वेळ शुद्ध, सात्विक आणि प्रसन्न असते. त्यामुळे जमेल तर सकाळीच करावी. किंवा सायंकाळची वेळ सुद्धा लक्ष्मी येण्याची वेळ असते, प्रसन्न वातावरण असते, तेव्हा तुम्ही ही पूजा मांडणी करू शकतात. अशा छान प्रसन्न वातावरणात आपण महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरात केले तर लक्ष्मी आपल्यावर नक्की प्रसन्न होईल. आता आपण या मार्गशीर्ष व्रतबद्दल थोडीफार माहिती पाहूया. हे व्रतचे काही छोटे छोटे नियम जे आहेत ते आपण योग्य रीतीने आणि व्यवस्थित व्रतचे नियम पालन केले तर आपण केलेले व्रतचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत असते. ज्यामुळे ह्या नियमाचे पालन अवश्य करा. जर तुम्ही हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करणार असाल तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचे व शुद्ध अंतःकरणाने अगदी मनोभावे श्रद्धाने आपल्याला ही पूजेची मांडणी करायची आहे. या दिवशी दिवसभरामध्ये उपवास करायचा आहे. सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री आपण भोजन करायचा म्हणजे उपवास सोडायचा आहे. एखाद्या गुरुवारी जर तुम्हाला काही अडचण आली कोणत्याही प्रकारे असो, तर तुम्ही गुरुवारची पूजा करता आली नाही, तर अशा वेळेत आपण फक्त उपवास करायचा आहे. जमलं तर तुम्ही घरामध्ये कोणत्याही एका व्यक्तीकडून पूजा करून घेऊ शकतात किंवा मग नसेल तर फक्त उपवास करावा. कहाणी स्वतः वाचावी किंवा ऐकावी. कहाणी वाचताना आपल्या घरामध्ये सर्व सदस्य एकत्र बसून ती कहाणी ऐकावी किंवा तुम्ही शेजाऱ्यांना सुद्धा निमंत्रण देऊ शकतात. सायंकाळी गायीची पूजा करून गायीला हा नैवेद्य दाखवायचा. उद्यापनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी प्रत्येक गुरुवारी प्रमाणे पूजा करायची, कहाणी वाचायची आणि आरती करायची किंवा 7 सुवासिनी किंवा कुमारिकांना बोलून हळदी कुंकू, एक फळ, व्रताचे कथेचे एक पुस्तक द्यायचे आणि जर शक्य झाले तर ब्राह्मणा शिदा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करायचा.
त्यानंतर सर्वांनी भोजन करावे. त्या दिवशी संध्याकाळी सर्वांनी पूजा करावी. सर्वांनी प्रसाद घ्यावा. जर मार्गशीर्ष महिन्यातील जमले नाही तर कोणत्याही महिन्यात पहिल्या गुरुवारी लक्ष्मीचे व्रत सुरू करू शकतात. हे व्रत वर्षभर पाळायची अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्यात पहिल्या गुरुवारीपासून हे व्रत तुम्ही करू शकतात. असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळावे आणि शेवटी त्याचे उद्यापन करावे, ज्यामुळे नक्कीच यश आपल्याला त्याचा लाभ होईल. या दिवशी आपल्या घरातील वातावरण आनंदी, मंगलमय आणि प्रसन्न ठेवावे. कोणालाही अपशब्द बोलू नये, घरात वादविवाद करू नये आणि जसं आपण श्रावण महिना पाळतो तर अगदी त्याचप्रमाणे आपल्याला ह्या दिवसामध्ये घरात मांसाहार बनवायचा पूर्णपणे टाळायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हे व्रत योग्य नियमाचे पालन करून करू शकता. आपल्याला हे व्रतचे फळ नक्की मिळेल. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे पूजेचे संदर्भात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर, उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एक लाईकमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते. तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी माता की जय.